मागे द्या कुठेतरी गेले मॅडम. नाही तुझ्या मागे बसलो ठेवले आठ ठेवले काय घेऊन ये. मेडल दाखव आणि कशी जिंकली. पुढे पुढे मेडल दाखव. पुढे ठेवले का? मेडल मागची असली स्टोरी. मेडल मागची ऍटलीस्ट बाबा तू विचार बरोबर अंदर की बात. ओळख नव्हतं त्याच्यामुळे मला पहिलं मेडल मिळालेलं. अंदर की बात बोलले आता खरं सांगायचं म्हणजे कोणच कॉम्पिटेंट नव्हता म्हणून मला सिल्वर मेडल मिळालेलं आहे. कोणी भागच घेतला तर कोणच भागात घ्यायला तयार नाही म्हणून मला त्यांनी शेवटी गळ्यामध्ये मेडल घातलं. गेल्या वेळी पण मला ना ब्रॉन्झ मिळालं. एकाला सोने बघा तिन्ही माझी सोने. मैत्रीण नाही विचारते तिघच जण होती का ग. म्हटलं नाही ग 5 जण होते. 5व्या तिसरा नंबर आला. तुझी मैत्रिणीला कॉन्फिडन्स की काय शेवटी तू तिसरीच येणार म्हणून. काय ग बाई, मजा मजा. जर समजा तिथे लाईन 5-10 असतील ना त्याच्यात. पण 15 जणांनी भाग घेतला तर काय करतात मग? 2 हीट असतात त्याला. आणि एका वेळी जेवढे होतात ना त्याला एका हीट म्हणतात. हीट. जर आता 8 लेनचं स्विमिंग पूल आहे तर 8 तर 16 जण असते तर दुसरी जी हीट होते त्याच्यात त्यांना हा. भाग घेतो. आता किंवा 16 लेनचा पूल आहे आणि 12 जण आहेत तर 6 लोकांची एक हीट खेळवतात मग 6ची दुसरी हीट खेळवतात. आणि त्याच्यात मग विन झालेले परत खेळणार. नाही टायमरवर टाइम ट्रायल म्हणतात त्याला बोलतात ते बरोबर आहे. टाइमवर घेत असणार. कमी टाइम कमी टाइम मध्ये त्याला पण पहिला नंबर देतात. त्यांच्याकडे एक हे असतं आता ते काउंटर कसं असतं की तो 2 जिंकले की दोघे तिघे त्याच्यात जण म्हणजे हे करायला पण प्रत्येक लेन साठी एक वेगळा असतो बसवलेला माणूस असतो. त्याचा टायमर आणि स्टॉप. 8 लेन साठी 8 जण बसलेले असतात. तर जेव्हा लेन मधले खेळतात ते जरा उठून येतात कारण ते बोलत असतात 1 राऊंड झाला दुसरा झाला. जेव्हा शेवटचा राऊंड असतो ते बटन दाबतात त्या टाइम बोर्डवर तो हे होतो डिस्प्ले होतो. खूप सिस्टमॅटिक आहे म्हणजे सिस्टम त्याच्या खूप चांगल्या बनवलेलं आहे. ह्याचं नाव कलमाडी आहे ना तो त्या ह्याचं. सुरेश कलमाडी त्यांनी बनवलेलं आहे. नाही पण त्याचं स्टेडियमचं नाव काय? बालेवाडी स्टेडियम. शिवछत्रपती. अच्छा. श्री बरं ते बालेवाडी आहे. कलमाडीने मग मला माहिती आहे भरपूर पैसा खाल्ला. श्री शिव एडिट राहू दे काय हरकत नाही. एडिट करते. पैसा खाल्ला ही काय गोष्ट नवीन नाहीये तुम्ही म्हणालेला. सगळेच पैसे खातात ना असं काय नाही. कोणी ऑब्जेक्शन घेणार नाही एकटं कोणी बघणार नाही. बीप बीप पैसा बीप बंद करा ते बंद. मला वाटलं ना तू रेकॉर्डिंग करता माहिती नाही मला. काय नाही का बोल तू बिंदास बोल विचार एडिट करते. तुम्ही कसे का बिंदास कोण आलं बघू आपण नंतर. तुला कोण कोर्टात वगैरे खेचणार नाही का. आपल्याला व्हॅल्यू नसल्यामुळे आपल्याला कोण कोर्टात खेचत नाही. एक पण आहे पण हां. दर्शना तू आता स्विमिंगसाठी इथे आलेली आहे शिवछत्रपती स्विमिंग पूलला किंवा ऑलिम्पिकला बालेवाडीला. तर कशी काय झाली तुझी टुर्नामेंट्स? आतापर्यंत मी ह्याच्या आधी 2दा खेळलेली आहे टुर्नामेंट. आणि मला आधी टुर्नामेंट खेळण्यात फारसा इंटरेस्ट नव्हता. ही सिरियस अशी पहिल्यांदाच खेळलेली आहे. आणि ही सिनियर्स आणि मास्टर्स असल्यामुळे पार्टिसिपेंट्स थोडे जास्त नव्हते. खूप लिमिटेड पार्टिसिपेंट होते. माझ्या एका इव्हेंटमध्ये तर आम्ही दोघीच होतो. तर ती गोल्ड मेडलिस्ट मी सिल्वर मेडलिस्ट. पण बाकीच्या 2 इव्हेंटमध्ये माझ्यावर होत्या 4 मुली एका ह्याच्यात होत्या दुसऱ्या ह्याच्यात 5 मुली होत्या. त्या दोन्ही इव्हेंटमध्ये मला सिल्वर मेडल मिळाले. अरे वा अभिनंदन तुझं. आणि आतापर्यंत अशी तू किती मेडल मिळालेस तुझ्या लाईफमध्ये? ह्याच्या आधी स्विमिंगमध्ये एकच मेडल मिळालेलं. रिसेंटली आता गेल्या महिन्यातच मी पनवेल इकडे झाली होती कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं. त्याच्यात मला ब्रॉन्झ मेडल मिळालेलं. तर तेवढंच. त्याच्या आधी मी जेव्हा स्विमिंग शिकली होती एकदम नवीन तेव्हा मी एकदा घेतलं होतं IIT कॉम्पिटिशनमध्ये. पण तेव्हा काय तेवढं जमलं नव्हतं ते आणि मी ती त्याच्यात अर्धवटच सोडली. जनरली लोक कितीही काही झालं तरी सोडत नाही ते पूर्ण करतात किती वेळ लागला तरी. कालच्या ह्याच्यात पण एक वयस्कर मॅडम होत्या त्यांनी पण जवळजवळ 22 मिनटं लावली. ज्या ह्याच्यात बाकी लोकांनी एक 5 मिनटात की 7 मिनटात रेस कम्प्लीट केली. त्यांना ती रेस कम्प्लीट करायला 22 मिनटं लागली आणि 22 मिनटं त्या करत होत्या स्विमिंग. त्यांनी सोडलं नाही. ते खूप इन्स्पिरेशनल होतं ते बघून माझ्यासाठी. भलेही स्लो करणार पण ते ठरवलंय करणार मग करणारच असं. म्हणून पण मी माझी पहिली रेस अगोदर सोडून दिलेली.
बरं, तू वयाच्या कितव्या वर्षापासून हे स्विमिंग शिकतेस आणि तुला हिची आवड कशी काय निर्माण झाली? मी 19 वर्षाची असताना ॲक्च्युली माझ्या आईचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यानंतर डॉक्टरांनी तिला सांगितलं एरोबिक्स वगैरे असं करायचं नाही, स्विमिंग करू शकतो. स्विमिंग ती जायला लागली, पण मग तिला सोबत म्हणून माझ्या बाबांनी मलाही सांगितलं की तू पण जा. सुरुवातीला मला मुळीच आवडायचं नाही स्विमिंग, खूप भीती वाटायची आणि कित्येक वेळा मी बाथरूममध्ये लपून बसायची. पण आणि मग पुढची बॅच जेव्हा होती तेव्हा मी सांगितलं घरात की मी करणार नाही. मग त्यांनी सांगितलं स्विमिंग नाही करायचं तर चा घरातून निघून. म्हणून त्या भीतीने मी स्विमिंग शिकली. मग जवळजवळ 3 महिने मला लागले चांगलं स्विमिंग शिकायला. पण जसं यायला लागलं तसं तसं मग आवड वाढत गेली. मग वर्षभरानंतर वर्षभर मी रेग्युलर स्विमिंग केलं आणि त्यानंतर तिकडेच त्याच स्विमिंग पूलवर जॉब ऑफर आली. वा, म्हणजे तू आता करिअर तुझं सगळं स्विमिंग आहे, स्विमिंग शिकवणं. आतापर्यंत तुझ्या अंडर अंदाजे किती मुलं गेली असतील की तू शिकवलीच असे तुझ्याकडे काही रेकॉर्ड्स आहेत का? रेकॉर्ड अशी नाही पण एक 30-40 हजार तरी असतीलच. बापरे, खूपच. कारण मी जवळ 26 वर्ष स्विमिंग शिकवते आणि मी एकच नाही, मी वेगळ्या ठिकाणी जाऊनही स्विमिंग शिकवायची आणि वेगवेगळ्या 3-4 कव्हर करायची. आता सध्या एकच स्विमिंग पूल आहे वाशीमध्ये, नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन. स्विमिंग हे मस्ट आहे का की हेल्थसाठी किंवा याच्यासाठी पॅशन्स म्हणून करावे का? म्हणजे असं आजकाल काय कशासाठी हे करावं? असं एक लाईफ स्किल पण आहे, तुम्हाला एक्सरसाइज होते, एंटरटेनमेंट होते. तुम्ही स्विमिंग करताना तुम्ही बाकी सगळं विसरून जाता, पाण्याशी समरूप होता, समरस होऊन जाता आणि डोक्याने सगळे टेन्शन्स वगैरे निघून जातात. काही स्विमिंग शरीरासाठी आणि मनासाठी पण खूप चांगलं आहे. आणि एक तुमच्याकडे एक अचिव्हमेंट असेल, तुम्हाला काहीतरी येतं आहे कन्स्ट्रक्टिव्ह, तुम्ही काहीतरी करू शकता लाईफमध्ये. पण असं आम्ही ऐकलं की स्विमिंग टँकमध्ये जाऊन शिकतात जी मुलं असतात ती श्रीमंताचीच मुलं असतात, गरिबांना ते मिळत नाही कारण त्यांच्या फिया खूप जास्त आहेत. असं आहे का? बरं, हे म्हणजे हे बरोबर आहे का? ॲक्च्युली आपल्या देशामध्येच ना बरेचसे स्पोर्ट्स असेच मागे पडलेले आहेत की त्याला खर्च खूप जास्त येतो. म्हणजे जर गव्हर्नमेंटने सबसिडी दिली किंवा आहेत अनेक योजना आहेत, पण त्या खरोखर गरजवंत मुलांपर्यंत पोहोचतच नाही. श्रीमंत लोक त्याचा इझिली लाभ घेऊ शकतात, ही गोष्ट खरी आहे. पण त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने काहीतरी करावं का? म्हणजे गरीब मुलांना पण आवडतं की आपण स्विमिंग करावं, ते नदीमध्ये किंवा विहिरीत जाऊन पोहतात. पण समजा कॉम्पिटिशन म्हटली तर त्यांना स्विमिंग टँक हा मस्ट आहे. तर त्या गरीब मुलांसाठी गव्हर्नमेंटने काही करावं का असं तुला वाटतं का? पण जनरली काय असतं, मुलं जेव्हा फी भरतात तेव्हा त्याच्यातला एक भाग त्या कोचला मिळतो. जर तसं न करता मुलांना फ्री शिक्षण दिलं आणि कोचेसची अपॉइंटमेंट गव्हर्नमेंटकडून झाली तर कदाचित थोडाफार हे होऊ शकेल, त्याच्यात बदल होऊ शकेल. कारण हा श्रीमंतांचाच म्हणजे स्विमिंग पूलमध्ये जाऊन स्विमिंग करणं हे फक्त श्रीमंतांच्याच मुलं शक्य आहे, गरिबांची मुलांना ते शक्य नाही. खूप मुश्किल असतं कारण फिया खूप जास्त त्याच्या असतात. खूप फिया जास्त असतात. मग याच्यासाठी खरं तर गव्हर्नमेंटने काहीतरी करायला हवं, बरोबर ना? अनेक वेळा गव्हर्नमेंटकडून इन्फ्रास्ट्रक्चर वगैरेही बनवलं जातं, पण ते मेंटेनन्स करणं वगैरे ते नीट नाही केलं जात. तसंही आहे त्या गोष्टी. हा एक प्रकारचा बिझनेसच झालेला. तर त्याच्यात खूप डेव्हलपमेंट करू शकतं गव्हर्नमेंट, मान्य. कारण भारतामध्ये खूप टॅलेंट आहे स्पोर्ट्सच्या बाबतीत, पण ते पुढे येत नाही याच कारणामुळे, कारण त्यांना प्रॉपर गायडन्स नसतो, प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर मिळत नाही. असलं अवेलेबल तरीही तिथपर्यंत पोचायचं ही खूप मोठी गोष्ट असते. आता इतर कलांमध्ये कला शिकून माणूस अर्निंग करू शकतो, असं स्विमिंग शिकून माणूस अर्निंग करू शकतो का? की आपलं पूर्ण लाईफ काढू शकतो का? हा म्हणजे माझं स्वतःचं तसं आहे. एक ठराविक काळापर्यंत मी जवळ 3 ते 4 स्विमिंग पूल एका दिवसात कव्हर करायचे आणि त्यातून बरंच इन्कम होतं. काही हेल्थ प्रॉब्लेम्समुळे वगैरे मी नंतर ते कमी केलं, पण माझ्या ओळखीचे असे बरेचसे स्विमिंग कोचेस आहेत की त्यांनी त्यांचं लाईफ पूर्ण बनवलं फक्त स्विमिंगच्या त्यांनी करिअर केलं, म्हणजे करायला हरकत नाही असं वाटतं.
वा छान. तुझं अभिनंदन. तुझी आता जी मेडल मिळवलेलं त्याच्याबद्दल तुला अभिनंदन. थँक्यू. ही मेडल दाखवा. हो ही मेडल दाखवा. हो मेडल दाखवा. कट ही करून तिला मिळालेली मेडल्स आहेत. ही मेडल. थँक्यू. थँक्यू.